नमस्कार. प्रेमिलास रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत. आज आपण प्रेमिलास रेसिपीमध्ये हलक्याच्या आंबट गोड आणि तिखट झणझणीत अशा छानशा चवीची शेवग्याच्या शेंगाची मस्त अशी भाजी तयार करतोय. घरातलं साहित्य वापरून आणि घरातलेच मसाले वापरून छान असं वाटण तयार करून मस्त तिखट झणझणीत आंबट गोड तिखट अशा चवीची शेवग्याच्या शेंगांची पातळ भाजी आपली इथे खाण्यासाठी तयार झालेली. लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूयात. शेवग्याच्या शेंगांची छान अशी रस्सा भाजी करण्यासाठी इथे मला ताज्या शेवग्याच्या शेंगा मिळालेल्या आहेत, झाडावरच्या काढलेल्या. हे बघा, अशा मध्यम आकाराच्या घेतलेल्या आहेत. फार जाड अशा झालेल्या किंवा जाड बिया असलेल्या शेंगा इथे मी घेतलेल्या नाहीयेत. तशा शेंगा आपल्याला भाजी करण्याकरता वापरायच्या नाहीत. त्या चवीला पण चांगल्या लागत नाहीत आणि शेवग्याची शेंग खाताना त्यातल्या बिया टचटच अशा लागतात. त्याच्यामुळं अशा शेंगा आपल्याला भाजी करता घ्यायच्या. ह्या थोड्याशा फिकट हिरव्या रंगाच्या आहेत आणि काही शेंगा खूप अशा डार्क हिरव्या रंगाच्या असतात. तुम्हाला ज्या मिळतील त्या तुम्ही घेऊ शकता. आता ह्या आपण शेंगा कापून घेऊया. आता आपण शेवग्याच्या शेंगाचे तुकडे करून घेऊया. तुम्हाला किती लहान मोठे करून घ्यायचे तसे तुम्ही करून घेऊ शकता. हे बघा, शेवग्याच्या शेंगाचे तुकडे करताना अशी थोडीफार साल निघते, ती काढून घ्यायची. हे बघा, मला जेवढी शेवग्याची शेंग लागणार आहे तेवढेच मी तिथे शेवग्याच्या शेंगेचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि थोडीशी साल मी हाताने परत काढून घेतलेली आहे शेंगांची. हे बघा, फारही काढलेली नाहीये. फार काढायची नाही वरची साल, नाहीतर मग भाजी शिजताना फार गाळ होतात शेंगा आणि मग भाजी पण चवीला चांगली लागत नाही. आता कढईमध्ये मी एक तांब्या भरून पाणी गरम करण्याकरता ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण धुतलेल्या शेवग्याच्या शेंगा घालूया. मला पातळ रस्सा भाजी करायची आहे, त्याच्या अंदाजाने मी इथे पाणी ठेवलेलं आहे कढईमध्ये. थोडंसं शेवग्याच्या शेंगामध्ये मीठ घालूया आणि चांगलं हलवून घेऊया. थोडंसं घालायचं मीठ, म्हणजे शेवग्याच्या शेंगा छान शिजतात सुद्धा आणि आतपर्यंत मीठ मुरतं त्याच्यासाठी. आता आपण 10 ते 12 मिनिटं एक 60 ते 70% शेंगा शिजवून घेऊया. आता शेवग्याच्या शेंगा शिजतायत तोपर्यंत मसाला भाजूया. इथे मी एक मोठा कांदा असा पातळ चिरून घेतलाय, तो तेलावरती घालूया. थोडंसं मी पॅनमध्ये तेल घातलेलं आहे कांदा भाजण्यापुरतं. चांगला तेलावरती 2-3 मिनिटं कांदा सोनेरी रंगावरती भाजून घेऊया. एक 2 ते 3 मिनिटं हलकासा कांदा भाजून घेतलाय. आता त्याच्यातच 10-12 लसूण पाकळ्या आणि थोडंसं आलं ते पण घालूया आणि चांगलं परतवून घेऊया. आता कांदा लसूण आणि आलं आणखी थोडंसं परतवल्यानंतर इथे मी 2-3 चमचे सुकं खोबरं खिसून घेतलंय, ते घालूया आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालूया. सगळा मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे. आता सगळा मसाला आणखी मिनिटभर भाजून घेतलाय. त्याच्यातच 1 चमचाभर पांढरे तीळ घालायचे आणि थोडीशी खसखस घालायची, अर्धा चमचा. छान दाटसरपणा येतो तिळाने आणि खसखसीने आणि चवीला सुद्धा भाजी छान लागते. नसली खसखस तर नुसते तीळ जरी घातले ना मसाल्यामध्ये तरी सुद्धा चालते. सगळा मसाला आता मिनिटभर आपण छान असा आणखी परतवून घेऊया. आता मसाला चांगला भाजून झालेला आहे. गॅस बंद करूया. हे बघा, 10-12 मिनिटानंतर शेवग्याचे शेंगा सुद्धा छान उकडलेले. आता गॅस बंद करूया आणि असंच आपण भांडं बाजूला ठेवूया. हे पाणी सुद्धा शेंगा शिजवलेला आपल्याला भाजीमध्येच वापरायचे. आता भाजून घेतलेला मसाला वाटून घ्यायचा आहे आपल्याला. चांगला थंड झालाय, मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया. आता मसाला वाटण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं आणि बारीक असा मसाला वाटून घ्यायचा. हे बघा, थोडंसं पाणी घालून असा छान बारीक मसाला वाटून घेतलेला आहे. आता आपण लगेच भाजी करूया. आता भाजीला फोडणी करण्याकरता कढई ठेवली आहे गॅसवर. एक पळी भरून तेल घालूया. आता तेल चांगलं तापलंय. 1 चमचाभर
लाल तिखट घालते मी, कांदा लसूण खोबरं मिसळलेलं, जे तुमच्याकडे असेल ते तुम्ही इथे घाला तुमच्या आवडीप्रमाणे. आता त्यातच थोडीशी बेडगी मिरची पावडर घालूया. आता थोडीशी हळद. सगळा मसाला चांगला तेलावरती परतवून घेऊया. आता त्याच तेलामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया आणि वाटून घेतलेला सगळा मसाला घालूया. चांगला तेलावरती परतवून घ्यायचा. आता मसाल्यामध्ये अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि अर्धा चमचा गरम मसाला. सगळं चांगलं एकदा मिसळून घ्यायचं. आता सगळा मसाला चांगला मिनिटभर परतवून घेतलेला आहे. गॅस अगदी बारीक करायचा आणि झाकण घालून 1-2 मिनिटं छान वाफ काढून घ्यायची. मसाल्याला तेल सुटू द्यायचं. आता 2 मिनिटं झालेले. छान मसाल्याला तेल सुटलंय. चांगला मसाला एकदा हलवून घेऊया. आता मसाल्यावरती आपण शिजवून घेतलेली पाण्यासकटा ही शेवग्याची शेंग घालूया आणि चांगली हलवून घ्यायची. आता थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते पण धुवून आपण घालून घेऊया. आता भाजीला किती रस्सा करायचा आहे त्या अंदाजाने गरम पाणी घालायचं. थोडंसं तुम्हाला किती करायचंय त्या अंदाजाने घाला तुम्ही. आता भाजीला छान आंबट गोड अशी चव येण्याकरता थोडासा गूळ घालते मी आणि 1 कोकमचा छोटासा तुकडा घालते. छान असं हलवून घेऊया. आता चवीनुसार मीठ घालूया. शेंगा आपण शिजवून घेताना थोडंसं मीठ घातलं होतं तर मी त्या अंदाजाने घालते थोडंसं. सगळी भाजी चांगली हलवून घेऊया आणि शिजू देऊया. गॅस मध्यम ठेवायचा आणि भाजी आपल्याला 8-10 मिनिटं छान अशी शिजवून घ्यायची. आता 5-7 मिनिटं झालेले. शेवग्याच्या शेंगीची भाजी शिजत आली. आपण 1 चमचाभर शेंगदाण्याचं कूट घालूया. जर तुम्हाला आवडत नसेल नाही घातलं तरी पण चालेल. शेंगदाण्याच्या कुटाने छान दाटसरपणा येतो भाजीला आणि चवीला सुद्धा भाजी छान लागते. भाजी चांगली हलवून घेऊया आणि 3-4 मिनिटं आणखी भाजी शिजू देऊया. आता शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर 3-4 मिनिटं चांगली भाजी शिजवून घेतले आणि शेंगा सुद्धा अगदी छान शिजलेले. वरून थोडीशी कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करूया. आपली भाजी इथे छान अशी तयार झाली. हलक्याशा आंबट गोड आणि तिखट झणझणीत चवीची मस्त अशी शेवग्याच्या शेंगांची भाजी इथे करून तयार झालेली आहे खाण्यासाठी. अशी भाजी तुम्ही दुपारच्या जेवणासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी बनवू शकता. चपाती भाकरी सोबत खाऊ शकता, भातासोबत खाऊ शकता. तर तुम्ही सुद्धा अशी साध्या पद्धतीने केलेली शेवग्याच्या शेंगांची भाजी नक्की करून बघा. तुम्ही केल्यानंतर कमेंट करायला अजिबात विसरू नका. आजची जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक सुद्धा करा आणि जे कोणी आता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब सुद्धा करा.